तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, पावसाळा स्पेशल आपल्या चॅनलवर पावसाळी खमंग कट्टा सिरीज सुरू आहे आणि आजची रेसिपी मात्र त्यातलीच आहे। मस्त आज मी बनवलं आहे मुगाचे मंगोडे। आता ही मुगाची मंगोडे रेसिपी MP मध्ये आहे, UP MP ला खूप फेमस आहे। अंकुरित मुगाचे किंवा भिजलेले मुगाचे भजी बनवले जातात, पण थोडे वेगळ्या पद्धतीने बनवले जातात। नॉर्मली आपण जे बेसन भजी बनवतो सेम तसे नाही, थोडे मसाले वगैरे वेगळे बनवले जातात। पण पावसाळ्यामध्ये ही भजी खायला एक नंबर लागतात आणि तिकडची ही रेसिपी खूप फेमस आहे, कारण 2-3 वर्षे आम्ही तिथंच राहून आलोत, म्हणून ही गोष्ट माहिती। चला म्हणलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। आणि आमच्याकडं मस्त धबधबे पावसातले सुरू झालेले आहेत, कारण आम्ही जिथं राहतो तिथं आसपास पूर्ण पूर्ण डोंगरदरे आणि धबधबेच असतात 1-2 घंट्याच्या अंतरावर, कारण आम्ही राहतो भंडारदऱ्याच्या जवळ। चला मग असो, आजच्या आपण रेसिपीला सुरू करूयात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। इथं मी घेतलेले आहेत भिजवलेले मूग। नॉर्मली ओरिजिनल ह्या भाज्यासाठी भिजवलेले मूग वापरले जातात, ना की अंकुरित मूग। तर आता माझ्याकडे अंकुरित मूग होते म्हणून मी अंकुरितच मूग वापरले आहेत, पण अंकुरित मुगाचेही छान लागतात भजी खायला। तर आता ह्या मुगामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रकीचा तुकडा, सोबत 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि मोठे 2 चमचे आपल्याला जे आपले धने असतात का ते धने घालायचे, सोबतच जिरे घालायचे। आता ह्या भाज्यामध्ये तिकडं बडीशोप बी वापरली जाते, तर तुम्हाला हवा असेल तर चमचाभर बडीशोप घालू शकता, पण आपल्या इकडं ते बडीशोपीची टेस्ट नाही आवडत। मला नाही भाज्यामध्ये बडीशोप आवडत, आमच्या घरी नाही आवडत, ते बडीशोपीने थोडं वेगळं लागतं, म्हणून मी काही टाकलं नाही। पण तिथं जी ओरिजिनल रेसिपी त्याच्यात बडीशोप बी घालतात, तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही नक्की घालू शकता। आणि हिरवी मिरची घालायची, हळद आणि मीठ टाकायचं, आणि बाइंडिंगसाठी ना थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचं, आणि थोडंसं इथं खायचा सोडा घालून घ्यायचा। आणि बघा तिळही मी घातलेले आहेत। आपल्या म्हणजे ह्या रेसिपीला आपल्या महाराष्ट्राचाही टच दिलेला आहे। ह्या भाज्यामध्ये तीळ ना खूप भारी लागतात। आता ह्या मंगोड्यामध्ये ओरिजिनल कुणी बेसन घालतं कुणी घालत नाही, पण बाइंडिंगला बेसन दिल्यानंतर आणखीनच भारी हे मंगोडे बनवून तयार होतात। गॅसवर लगेच तेल गरम करायला ठेवायचं, आणि पीठ ज्यावेळेस मळतो ना त्यावेळेस हाताने छान फेटून घ्यायचं। जितकं छान फेटतात तितके भजे तुमचे टम्म फुगतात आणि खायला एवढे खमंग लागतात ना, विचारूच नका। तर इथं मस्त पहिली बॅच मी इथं तळायला ठेवलेली आहे, आणि या भाज्यासोबत तिखट पुदिन्याची चटणी आवर्जून बनवली जाते। आता आमच्या घरी काय पुदिन्याची चटणी मी बनवली नव्हती, मस्त सॉससोबत आणि मिरचीसोबत सगळ्यांनी खाल्ले। आपल्याकडे भजी म्हणलं की तळलेली मिरची लागते, तर तिकडं मस्त तिखट पुदिन्याची चटणी बनवली जाते या भाज्या संग खायला। तर ती कशी की थोडीशी कोथिंबीर आणि मूठ भरून पुदिना, सोबत अद्रक, लसूण, जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, दही असेल तर थोडं दही टाकायचं किंवा लिंबू पिळायचं, आणि थोडेसे आपली जी डाळ असते ना डाळवं, ते थोडंसं डाळवं घालायचं, आणि त्याची चटणी करायची। डाळवं घालतात कुणी, नाही घालतात कुणी, आणि मस्त चटणी होते, एक नंबर लागते ह्या भाज्या संग। ज्याला तिखट खायची हवस आहे ते नक्की ती चटणी बनवा, आणि कुणी लिंबू घालण्याच्या ऐवजी त्याच्यात टोमॅटोही वापरतं। तर नक्की तुम्ही या पावसाळ्यात ही मंगोडे ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये अभिप्राय कळवायला विसरू नका।